नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजचा आपला पुढचा प्रश्न आहे कर्णचिन्हात 82 वजा 1 आणि कर्णचिन्हात 82 अधिक 1 यामधील भूमितीय मध्य काढा. आता तुम्हाला माहिती आहे भूमितीय मध्य काढायचं असेल तर काय करायचं, कोणत्याही दोन संख्या दिलेल्या असेल तर त्यांचा करायचा गुणाकार आणि नंतर त्यांचं काढायचं वर्गमूळ. मग पहिली संख्या किती आहे, कर्णचिन्हात 82 वजा 1, दुसरे आहे कर्णचिन्हात 82 अधिक 1. जर तुम्ही ह्या संख्या व्यवस्थित बघितल्या आपल्याला यांचा करायचा आहे गुणाकार. कर्णचिन्हात 82 वजा 1 ही एक संख्या आणि दुसरी संख्या आहे कर्णचिन्हात 82 अधिक 1. ठीक आहे, या संख्या जर व्यवस्थित बघितल्या तर तुम्हाला एक गोष्ट नोटीस येईल की ह्या कशा स्वरूपात दिलेल्या आहेत, a वजा b आणि a अधिक b या स्वरूपात. म्हणजे मी कर्णित 82 ला मानलं a, वजाचं वजा चिन्ह तसंच, आणि 1 ला काय मानलं b. सेम इथेच कर्णचिन्हात 82 a अधिकचं अधिक चिन्ह तसंच आणि एकाला काय b. तर आपल्याला माहिती हे कोणाचं विस्तारित रूप आहे, तर a वर्ग वजा b वर्ग. म्हणजे आपल्याला याचं काय करावं लागेल, कर्णचिन्हात 82 चा वर्ग, कर्णचिन्हात 82 चा वर्ग वजा एकाचा वर्ग, एकाचा वर्ग. आता तुम्हाला माहिती आहे काय, कर्णचिन्हात 82 चा वर्ग किती असतो, 82. कोणतीही संख्या जर वर्गमुळात असेल आणि तिचा जर आपण वर्ग करत असाल तर काय, जी संख्या असेल ती जशीच्या तशीच लिहायची. म्हणजे इथे जर 9 असते, ठीक आहे, 19 असते, कर्णचिन्हात 19 आणि त्याचा वर्ग केला असता तर मी काय केलं असतं, 19च बाहेर घेतले असते. मग इथे कर्णचिन्हात 82 त्याचा वर्ग वजा 1 आणि 82 मधून 1 गेला किती, 81. आणि ह्या दोन संख्यांचा गुणाकार करून याचं काय काढायचं नंतर वर्गमूळ. 81 आले, 81चं काय घ्यायचं वर्गमूळ. 81चं वर्गमूळ 9. म्हणजे आपलं उत्तर किती आहे, पर्याय क्रमांक 1. समजलं, कोणत्याही दोन संख्या असेल जर आपल्याला त्याचा भूमितीय मध्य काढायचा असेल, ठीक आहे, त्या दोन संख्यांचा करायचा गुणाकार आणि गुणाकार करून नंतर काढायचं त्याचं वर्गमूळ.